भूक. काय भूक ही गोष्टच अशी आहे जी माणसाच्या पोटातच दडून बसली ना. काय सांगायचं. ही शेतीवाडी, घरदार, जमीन जुमला हे सगळं सावकाराच्या टाचेखाली होतं. हे आत्ता मी कुठे सोडवत आहे काय सांगू तुम्हाला. भाई, माझा जन्म मुळा नक्षत्रातला. माझा जन्म झाला आणि त्यातच माझी आई गेली. आईच्या मुळावर आलेला कार्टा असं म्हणत माझ्या सगळ्यांनी, माझ्या जवळच्या माणसांनी माझ्याशी जो तुसडेपणा धरला केला तो आज तागायत आहे. वडील होते ते माझे शेतीवाडी बघत होते, थोडीशी आमची भिक्षुकी होती. पण माझ्या आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांना अशी वेगळीच काहीतरी विरक्ती आली. म्हणजे माझ्या वडिलांचा जगण्यातला सगळा रसच आटला म्हणा ना. मग काय वडिलांनी आपलं तिन्ही त्रिकाळ, आरत्या, देवदेव, भजन, कीर्तन, काकबळी, कुळाच्या एक न दोन. शेवटी बाई माझ्या वडिलांनी अगदी भगवी कपनी स्वीकारली, अग्नी उतर घेतलं. आणि माझ्या वडिलांना कोण समजावणार हो बाई. आयुष्यभर ज्यांनी दुर्वासांचा अवतार धारण करून आयुष्य घालवलं त्या वडिलांना कोण समजणार बाई. तुम्हाला मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या वडिलांच्या तोंडामध्ये जिभेऐवजी कात्रीच होती म्हणा ना. नाही, मी अगदी खरं सांगतो तुम्हाला. माझ्या वडिलांच्या विरक्तीनंतर गावातल्या सगळ्या लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला असणार. आणि त्यावेळेला हे तुमचं मानसशास्त्र, काय म्हणतात त्याला, सायकोलॉजी वगैरे हे काही नसणार ना बाई. माझ्या आईच्या मृत्यूनंतर आमचं जे घर काही बसलं ना, ते बसलंच. फार लहान होतो बाई, फार लहान होतो. सगळ्या जबाबदाऱ्या एकत्र अंगावर येऊन पडल्या. त्यात वडील माझे असे चमत्कारी गृहस्थ होते की त्यांना काही सांगण्याची सोयच नाही, प्राज्ञाच नाही कोणाची. वडिलांचा मुळात शिक्षणाला विरोधच. म्हणायचे लेंछांचे आणि किरिस्तवांचे शिक्षण हे भटास धारजीड नाही. तुम्हाला काय सांगू बाई. या अशा माणसांचा विरोध पत्करून मी शाळेत दाखल झालो. जवळची आसपासची सगळी मुलं पुढे निघून गेलेली. म्हणून मी कानी कपाळी या रावल्याला ओरडून सांगतो की बाबा अभ्यास करा, शिका, मोठे व्हा. आमचं अगदी उलट आहे बाई. आधी मोठे व्हा, मग शिका. लहान लहान मुलं मला फिदी फिदी असायची. माझी जराशी चूक झाली ना, लहान लहान मुलं मला हसायची फिदी फिदी. हो, मी एकेकाला पळवून लावला असतो, पण काय करू, माझ्या घरातच सगळा वांदा होता. काय करू मी. तुम्हाला मी एक गमतीचा भाग सांगतो बाई. ज्या गावावर सतत माझ्या वडिलांनी राग दाखवला, आग पाकड केली, ते सगळं गाव, संपूर्ण गाव आता माझ्या वडिलांच्या भजनी लागलेलं होतं. आमच्या गावचा खोत सावकार आमचा, तोही ह्याच्यातच. आमच्या घरी आम्हाला जे काही हवं नको ते नेहमी तो सावकार बघणार. माझी बहीण, या रावल्याची आई, सतत माझ्या वडिलांना विचारायची की बाबा हे काय चाललंय, काय करायचंय. त्यावर माझे वडील फक्त हसत सुटायचे. देवे दिला देह भजना गोबटा म्हणत फिरत राहायचे. पण बाई, 12 वाजले की नुसतं भजन करून पुरत नव्हतं. सावकार होताच कामधेनूसारखा. त्यांनी आमच्या दारात दुपटी गायच बांधली होती. म्हणायचं आणखीन, ही गाय आतली की परत पाठवा. आणखीन काही हवं असेल तर तिच्या शेपटीला चिठ्ठी बांधून पाठवा. चिठ्ठीत दिलेल्या रकमेची माळ त्या गायीच्या गळ्यात बांधतो, ती दुपटी गाय पाठवतो. तुम्हाला काय सांगू मी. आणि काय शेवटी त्या गायीने शिंगावर घेतलं. मॅट्रिकची परीक्षा होती माझी. खिशात दमडी नाही म्हणून गेलो सावकाराकडे. तर सावकार माझ्याकडे बघतो, त्या अशा चोपड्या बिपड्या उघडतो आणि डोक्याला हात लावतो. बोंबा बोंब, नाचानाच, संताप सगळा की बाबा हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. आता सगळं डोक्यावरनं पाणी गेलेलं आहे. तुझ्या वडिलांसारखी काय भगवी कपनी घालून फिरत बसू की काय, वगैरे वगैरे. झालं. घरदार, जमीन जुमला सगळं साफ. आणि आमच्या पथाऱ्या आल्या घरातून देवळामध्ये. आणि ब्राह्मण असून बाई कुळवाड्याची कामं नशिबी आली.
ह्याचा धसका घेतला वडिलांनी आणि नंतर त्यांनी मरणाचा ध्यास घेतला. मग काय, माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीला आणि मला दोन्ही भावंडांना उचलायचं आणि देवळात कुठेतरी टाकून द्यायचं आणि स्वतः आपलं 4-4, 8-8 दिवस गायब व्हायचं. एकदा असेच वडील गावात उगवले, 8 दिवसांनी आले, अगदी उघडे, बोडके, नागवे, अंगावर फक्त लंगोटी. मी त्यांना विचारलं की बाबा काय झालं, तर म्हणाले की मी कपनी धुवून वाळत घातलेली ती वाऱ्यासंगे उडाली, कपारी तडकली. म्हटलं अहो जाऊ दे, आता हत्ती गेला, आता अंकुशाची कशाला खंत करता. तसे हसायला लागले वडील, हसायला लागले, बडबडायला लागले की बाबा आता माझा देह सुद्धा असाच जाणार वावटळीत, अनंतात विलीन होणार, वगैरे वगैरे. दिवसभर वडील हसत राहिले, बडबडत राहिले आणि रात्री जे वडील केले ते केले. खूप शोधलं, खूप वाट पाहिली, पण वडील काय आले नाहीत. म्हटलं आता माझं आणि माझ्या बहिणीचं जे काय व्हायचंय ते त्या शहरात होईल. भाई, मी पोटा पाण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी काय नाही केलं. मी पुस्तकांची रद्दी विकली, मी पिक्चरची तिकीटं काळ्या बाजारात विकली, मी मटक्याच्या अड्ड्यावर आकडे लिहिले, मी कोळशाची एजन्सी चालवली, मी त्या सगळ्यामध्ये फक्त 2 लोकांनी माझी साथ दिली. एक तर माझी बहीण म्हणजे रावल्याची आई, आणि दुसरा म्हणजे तो परमेश्वर. तो आम्हाला या समर्थांच्या रूपात भेटला म्हणून आम्ही आजवर इथपर्यंत येऊ शकलो. ती माऊली गेली हो माझी, ती मला माझा जन्म झाल्यावरच गेली. वडिलांचा काय अजून काही पत्ता लागलेला नाही, म्हणून ती त्यांच्या फ्रेमसाठी जागा तशी रिकामी ठेवलेली आहे. गावात नवीन नवीन महाराज आले की मामा लगेच पाठीमागे लागतो, त्या भगव्या कपड्याच्या मागे पाठीमागे वेड्यासारखा धावत सुटतो. हा मुलगा, हा रावल्या माझी टिंगल करतो. पण बाई, काय आहे ना, अजूनही मनात एक वेडी आशा आहे की कधीतरी मला माझे वडील, म्हणून ही इथे जागा रिकामी ठेवलेली आहे. हा हा हंडा इथे ठेवलेला आहे, ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे हो. असंच एका महाराजांनी मला सांगितलं होतं की या जगात असंख्य अतृप्त आत्मे फिरत असतात, ते त्यांना रात्री बेरात्री तहान लागली की ते स्वतःच्या घरी पाणी प्यायला येतात. आता माझे वडील ह्याच्या आधीच कधी, म्हणून तो हंडा तिथे ठेवलेला आहे. काय भाई, तुम्हाला सांगावं तेवढं कमी आहे, जाऊ दे.